बाळ, मी ना तुझ्यासाठी काहीतरी लिहिलं आहे. लक्ष देऊन ऐक हं. बाळा, जसं की तुला माहिती आहे, आज तुझ्या डोक्यावरती मंगलाष्टिका पडणार आहेत आणि तू आमच्या घरची सून होणार आहेस. तर मला असं म्हणायचं आहे, की तू आमच्याकडे एक पाऊल जरी उचललं, तरी 10 पावलं आम्ही तुझी चालू. थँक यू सो मच देवा, मला एवढी छान सासू दिल्याबद्दल. तुझं माझं नातं हे सगळ्यांसाठी सासू-सुनेचं जरी असलं, तरी माझ्यासाठी तू माझी मुलगीच असशील. मी माझ्या मनातून तुला माझी मुलगी मानला आहे. मी बरेचदा असं ऐकलं आहे, की लग्न झाल्यावरती, मुलगी घरी आल्यावरती फक्त मुलीनीच त्या घरासाठी बदलायचं असतं. पण मला हे अगदी चुकीचं वाटतं. मला असं वाटतं, की अख्ख्या घराने ती मुलगी रुळोपर्यंत आपल्याला स्वतःला चेंज केलं पाहिजे. तिच्यासोबत चांगलं वागलं पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे. तिला घरच्यांची आठवण न येण्यासाठी आपण तिच्यासोबत बोललं एवढ्या पाहिजे. प्रेमाने माझ्यासोबत आजपर्यंत तर माझी मम्मी पण बोलली नाही. देवा, किती छान. मी प्रत्येक वेळा सगळ्यांना हे बोलताना ऐकलेलं आहे, की घरातल्यांनी सुनेसाठी बदलायचं नसतं, तर सुनेनी घरातल्यांसाठी बदलायचं असतं. पण मला हे खूपच चुकीचं वाटतंय. मला असं वाटतं, त्या घरातल्यांनी त्या सुनेसाठी बदलायला पाहिजे. लग्न म्हणजे एक कसोटीच असते. ती कसोटी आपण दोघींनी मिळून पार करूया.